लग्न एक विश्वास, एक स्वप्न आणि आयुष्यभराची साथ. पण जर हाच विश्वास लाखोंच्या फसवणुकीचा हत्यार बनला तर? बीड जिल्ह्यातील एका 19 वर्षाच्या तरुणीने तब्बल 9 तरुणांना लग्नाच्या जाळ्यात ओढलं. कोट्यावधींची नाही, पण अनेकांच्या आयुष्याची लूट केली. ही आहे लुटेरी दुल्हन, राकेटची काळी कहाणी. नमस्कार, मी भागवत सुधाकर पांचाळ आणि तुम्ही पाहत आहात भागवत पांचाळ टॉक्स, जिथे आपण समाजातील सत्य, गुन्हेगारीच्या थरारक घटना आणि वास्तवाचे काळे चेहरे उघडे करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची ही कहाणी तुमचा विश्वास हादरून टाकेल. महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्हा, जो प्रामुख्याने ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, सध्या एका वेगळ्या आणि धक्कादायक गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे चर्चेत आला आहे. ग्रामीण भागातील सामाजिक आणि लोकसंख्याशास्त्रीय आव्हानांचा फायदा घेत लुटेरी दुल्हन किंवा लुटारू नवरी नावाचे एक संघटित रॅकेट या भागात सक्रिय झाले. एका 19 वर्षीय तरुणीने तब्बल 9 तरुणांना लग्नाच्या जाळ्यात ओढले. त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले. या गुन्हेगारीच्या मुळाशी असलेल्या सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीर बाबींचा शोध घेणे अनिवार्य झाले. ही केवळ फसवणुकीची गोष्ट नसून ती विवाहासाठी इच्छुक असलेल्या ग्रामीण तरुणांच्या हातबलतेचा आणि त्यातून निर्माण झालेल्या एका समांतर गुन्हेगारी अर्थव्यवस्थेचा आरसा आहे. बीड जिल्ह्यातील उमापूर गावात घडलेली घटना विवाहाच्या नावाखाली चालणाऱ्या संघटित फसवणुकींचे सर्वात टोकाचे उदाहरण मानले जाते. या प्रकरणातील मुख्य केंद्रबिंदू असलेली 19 वर्षाची तरुणी, जिचे रूप आणि वय यांचा वापर करून मध्यस्थ एजंटांनी तिला एका उपयुक्त साधन म्हणून वापरले. योगेश शिंदे नावाच्या एका तरुणाला या टोळीने आपल्या जाळ्यात ओढले. ग्रामीण भागात मुलींचे घटते प्रमाण आणि शेती किंवा ऊसतोडीवर अवलंबून असलेल्या तरुणांना मिळणारा नकार या गोष्टीचा फायदा घेऊन एजंटनी योगेशला गाठले. या फसवणुकीची प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध होती. एजंटनी सुरुवातीला मुलीचे कुटुंब अत्यंत गरीब असल्याचे भासवले, जेणेकरून लग्नाचा सर्व खर्च मुलाने उचलणे स्वाभाविक वाटेल. योगेश शिंदे याने या लग्नासाठी आणि एजंटच्या कमिशनसाठी जवळपास 3.5 ते 5 लाख रुपये खर्च केले. मात्र विवाह संपन्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच या तरुणीचे खरे रूप समोर आले. तिने स्वतःहून योगेशला आपली आधीची 8 लग्ने झाल्याचे पुरावे दिले, ज्यामुळे योगेशला मानसिक धक्का बसला. ही तरुणी लग्न करून थांबली नाही, तर घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाली, ज्यामुळे योगेशचे एकूण 9 लाखांचे नुकसान झाले. लुटेरी दुल्हन प्रकरणाचा तपास करताना असे दिसून येते, यामागे एक तरुणी नसून एक मोठी टोळी कार्यरत असते. या टोळीची कार्यपद्धती अत्यंत व्यावसायिक आणि टप्प्याटप्प्याने चालणारी असते. यात प्रामुख्याने एजंट, बोगस नातेवाईक यांचा समावेश असतो. ग्रामीण भागात ज्यांची लग्ने होत नाहीत अशा तरुणांचा शोध घेणे एजंटचे पहिले काम. एजंट स्थानिक पातळीवर सक्रिय असतात आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, शेती किंवा किती आहे आणि लग्नासाठी असलेली गरज याचा अभ्यास करतात. एकदा सावज टिपले की ते मुलीचे फोटो दाखवून आणि भावनिक साथ घालून कुटुंबाला लग्नासाठी तयार करतात. लग्नासाठी मुलगी शोधून दिल्याच्या बदल्यात ते मोठी रक्कम वसूल करतात. पीडित तरुणाचा विश्वास संपादन करण्यासाठी टोळीतील इतर सदस्य मुलीचे आई वडील, काका किंवा मावशी बनून समोर येतात. उमापूर प्रकरणातही मुलीसोबत एक खोटी आई तयार करण्यात आली. हे नातेवाईक मुलाच्या कुटुंबाशी संवाद साधून लग्नाची घाई करतात, जेणेकरून मुलीचे बॅकग्राऊंड तपासण्यासाठी मुलाच्या कुटुंबाला वेळ मिळू नये. बीडमधील काही प्रकरणात बनावट आधार कार्ड आणि नोटरीच्या माध्यमातून लग्नाची बनावट कागदपत्रे तयार केल्याचे उघड झाले आहे. संगणक ऑपरेटर मार्फत वधूची खोटी ओळख निर्माण केली जाते, ज्यामुळे पोलिसांना तपासादरम्यान मूळ आरोपीपर्यंत पोहोचणे कठीण होते. बीड जिल्ह्यातील विवाह फसवणुकीच्या वाढत्या घटनांचा संबंध थेट तिथल्या सामाजिक रचनेशी जोडला जाऊ शकतो. यामागे प्रामुख्याने स्त्री पुरुष प्रमाणातील तफावत आणि ग्रामीण भागातील शेती संकट ही 2 मोठी कारणे आहेत. बीड जिल्हा हा महाराष्ट्रातील स्त्री पुरुष प्रमाणाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील मानला जातो. गेल्या 2 दशकामध्ये या भागात मोठ्या प्रमाणावर गर्भलिंग चाचणी आणि स्त्री भ्रूण हत्या झाल्याचा इतिहास आहे. याचा परिणाम म्हणून आज लग्नयोग्य तरुणांच्या तुलनेत तरुणींची संख्या प्रचंड कमी आहे. या परिस्थितीमुळे ग्रामीण भागात नवरदेवांची संख्या वाढली असून त्यांना स्थानिक पातळीवर मुलगी मिळणे कठीण झाले आहे. या हतबलतेचा फायदा गुन्हेगारी टोळ्या घेतात. बीडमधील लोकसंख्या आणि मोठ्या प्रमाणावर ऊसतोडीसाठी पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटककडे स्थलांतर करते. ऊसतोड कामगारांच्या कुटुंबात मुलाचे लग्न होणे हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून कामासाठी कोयता मिळवण्याची आर्थिक निकड असते. यामुळे ऊसतोड कामगार कुटुंबातील तरुण लग्नासाठी कितीही पैसे मोजण्यास तयार होतात.
जे त्यांना या टोळ्यांचे सोपे लक्ष बनवते. जेव्हा उमापूर येथील योगेश शिंदे यांनी चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, तेव्हा या रॅकेटची व्याप्ती समोर आली. बीडचे पोलीस अधीक्षक या प्रकरणात स्वतः लक्ष घालत असून त्यांनी अशा टोळ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. बीडमधील हे प्रकरण एकमेव नाही. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही अशाच प्रकारच्या टोळ्या कार्यरत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातही नुकत्याच अशाच प्रकारचा एक गुन्हा उघडकीस आला. तिथे गुजरातची एक तरुणी कुसुमबेन घाटाळ हिने आपली ओळख लपवून लग्न केले. त्या प्रकरणात तिची आई, बहीण आणि एजंट अशा सर्वांना अटक करण्यात आली. त्यावरून असे दिसून येते या टोळ्यांचे जाळे राज्यांच्या सीमा ओलांडून पसरलेले आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कारखेल, बुद्रुक आणि वडवणी भागातही एकाच आठवड्यात 2 टोळ्यांना अटक करण्यात आली. एका तरुणाकडून 5.5 लाख रुपये उकळल्यानंतर नवरी पळून गेली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 7 जणांना अटक करण्यात आली, ज्यामध्ये स्थानिक एजंटचा मोठा सहभाग होता. हे स्पष्ट करते की हे रॅकेट अत्यंत विखुरलेले असून त्यात अनेक उपटोळ्या कार्यरत आहेत. विवाह फसवणुकीचा बळी ठरलेल्या तरुणांना केवळ आर्थिक नुकसान सोसावे लागत नाही, तर त्यांना प्रचंड मानसिक त्रासाला समोर जावे लागते. योगेश शिंदे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की या फसवणुकीमुळे त्याला आत्महत्येसारखे विचार येत होते. ग्रामीण भागात अशा प्रकारची फसवणूक उघड झाल्यास पीडित तरुण आणि त्यांच्या कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यांची थट्टा केली जाते, ज्यामुळे अनेक जण पोलीस तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढते आणि ते पुढच्या सावजाच्या शोधात मोकळे राहतात. बीड जिल्ह्यातील 19 वर्षाच्या नवरीने 9 जणांना गंडवल्याचे प्रकरण केवळ एक गुन्हेगारी वृत्त नसून तो ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक विघटनाचा एक गंभीर इशारा आहे. चकलांबा पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद असली तरी अशा रॅकेटची मुळे खोदून काढण्यासाठी समाजातील प्रत्येक घटनाने सतर्क राहण्याचे गरजेचे आहे. योगेश शिंदे सारख्या अनेक तरुणांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि समाज या तिन्हीने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. विवाहासाठी असलेली गरज ही गुन्हेगारांसाठी संधी ठरू नये, त्यासाठी ग्रामीण भागातील तरुणांना मानसिक आधार आणि योग्य मार्गदर्शन मिळणे काळाची गरज आहे.